नमस्कार मंडळी, मी सोमनाथ रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खानदेश फेमस वांग्याचं भरीत। वांगे घ्यायचे अर्धा किलोच्या आसपास मी या ठिकाणी वांगे घेतलेले। काट्याच्या चम्मचने मस्त वांग्यांना होल करून घ्यायचं। आता आपले दोघं वांग्यांना होल झालेले। होल केल्यानंतर काय करायचं, आपण तेल घ्यायचं। दोघं वांग्यांना तेल आपण आता या ठिकाणी लावून घेणार आहोत। आता आपलं तेल लावले गेलेलं आहे। गॅस चालू करायचा, कांदे भुंजायचं घ्यायचं। त्याच्यावरती आता आपले वांगे आपण आता भाजणार आहोत। आता आपण आपले वांगे भाजले जात आहे। खालची बाजू भाजली गेली की लगेच आपण बाजू पलटून घेणार आहोत आणि आपण आता चेक करून घेऊ आपले वांगे व्यवस्थित भाजले गेले की नाही गेले, हे आपल्याला चेक करत राहायचंय। जास्त वेळ लागत नाही, 5 ते 7 मिनिटांमध्ये आपले वांगे भाजले जातात। आता आपले वांगे भाजले गेलेले आहेत। त्याच्यानंतर आपल्याला आता गॅस बंद करून देऊ। आपण एक प्लेट मध्ये दोघं वांगे काढून घेऊ। वांगे काढल्यानंतर जे वरचं साल आहे ते आपण पूर्ण काढून घेणार आहोत। आता आपली ही साल काढली गेलेली आहे, त्याला आपण आता एक प्लेट मध्ये काढून घेऊ। आता आपले वांगे एका प्लेट मध्ये आपण काढून घेतलेले आहेत। आता आपण हे वांग्यांना चेक करून घेऊ। चला, आपण आता तुम्हाला जर इच्छा असेल तर खोबरं बी टाकू शकता। आता आपण थोडंसं खोबरं घेतलेलं आहे। कोथिंबीर लागेल आपल्याला कोथिंबीर पण आपण कट करून घेतलेली आहे। कांद्याची पात या ठिकाणी आपण घेतलेली आहे। तुम्ही कांदे बी वापरू शकता किंवा कांद्याची पात पण वापरू शकता, दोघांपैकी काही बी वापरू शकता तुम्ही। आता आपण एका काढून घेऊ। मिरच्या घेतल्या 4। मिरच्यांना मी कट करून घेणार आहे। घरात कसं आहे, लहान मुलं आहे, जास्त तिखट नकोय म्हणून मी मिरच्या भाजत नाहीये। आता टमाटा तुम्हाला जर वाटलं टाका, नाही वाटलं नका टाका। टमाटा ऑप्शनल आहे। साहित्य पाहू, 2 वांगे भाजून घेतलेले, कांद्याची पात घेतलेली या ठिकाणी, कोथिंबीर आहे, 1 टमाटा आहे, 2 ते 3 चमचे शेंगदाणे, 3 ते 4 चमचे तेल या ठिकाणी घेतले, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, खोबरं या ठिकाणी घेतलेलं आहे, त्याच्यानंतर 1 चमचे जिरे, कढीपत्ता आणि हिरवी मिरची। आपण या ठिकाणी घरगुती साहित्य वापरलेलं आहे, कमी साहित्य वापरलेलं आहे, जास्त साहित्याचा वापर आपण केलेला नाही आहे। आता आपण कढई ठेवणार आहोत। कढईमध्ये तेल टाकायचं। तेल टाकल्यानंतर गरम झाल्यानंतर शेंगदाणे टाकायचे। शेंगदाणे टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये आता जिरे टाकू। मी चांगलं मिक्स करून घेऊ। आता नंतर खोबरं पण चांगलं मिक्स करून घेऊ आपण। नंतर आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे, कढीपत्ता टाकायचा आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये कांद्याची पात टाकणार आहोत। कांद्याची पात टाकल्यानंतर कांद्याची पातला पण चांगलं मिक्स करून घेऊ आपण। आता आपण याच्यामध्ये टमाटे टाकणार आहोत। टमाट्यांना पण चांगलं मिक्स करून घेऊ। नंतर आपलं भरीत टाकलेलं आहे आपण, आणि भरीत आपण याच्यातच चांगलं मिक्स करून घेऊ। तुम्ही बाहेर पण मिक्स केलं तरी चालतं, डायरेक्ट फोडणी पण दिली तरी चालतं। आपण चवीनुसार मिठाचा वापर या ठिकाणी केलेला आहे आणि चांगलं मिक्स करून घेऊ आपण आता। आणि वरून कोथिंबीर, मी कोथिंबीर जास्तच टाकतोय कारण की कोथिंबीर टाकल्यानंतर छान लागतं म्हणून। त्याला चांगला मिक्स करून घेऊ। भरीत रेडी आता आपल्यावालं। गॅस बंद करू, एका ताटामध्ये सर्व करू। कांदा घेऊ सोबत, फोडून घेऊ कांदा। तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये।